हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. हिवाळ्याचे सीझन चालू झालेले, मस्त असे फ्रेश फ्रेश कोबी भाज्या वगैरे मार्केटमध्ये येत आहेत आणि सगळ्यांनी तळलेले मंचुरियन सगळ्यांनी ट्राय केलेले आहेत. पण मी झिरो ऑइल मंचुरियन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खायलाही तितकीच टेस्टी आणि कोण म्हणणार सुद्धा नाही की ही न तळलेले मंचुरियन आहेत. आता कशी बनवायची तर चला पटकन बघूयात. सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी 2 कोबीचे गड्डे किसून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि त्याच्याबरोबर मी गाजर किसलेलं आहे आणि कलरसाठी कोणती काश्मीरी लाल मिर्च पावडर न वापरता बीट अर्ध किसून घेतलेलं आहे. किसून घेतलेलं कोबीमधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजेच कचकटून पिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी किसलेलं गाजर आणि बीटसुद्धा याचमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बीटमधील आणि गाजरमधलं पाणी मी पिळून काढलेलं नाही, फक्त आपल्या पत्ताकोबीमधील जेवढं शक्य असेल ना तेवढं पाणी काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी काही व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत, म्हणजेच काय शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कांद्याची पात कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर कट करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडी धना पावडर, थोडीशी हळद टाकलेली आहे मी, लाल मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता किंवा मग तुम्ही छोटे छोटे तुकडे करू शकता. चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं ॲड कॉर्नफ्लॉवर करत जायचं आहे. आता या बाउलमध्ये मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी आता लय मोठे करायचे असेल तर मोठी परातच तुम्ही पहिल्यांदाच घ्या, तर परातीमध्ये व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करता येतं आणि कॉर्नफ्लॉवर ना भाज्यांना व्यवस्थितपणे लागतं आणि जेव्हा आपण मंचुरियन बनवतो ना तेव्हा आपले व्यवस्थित मंचुरियन बनतात. त्याच्यामुळे ना मोठ्या भांड्यामध्येच तुम्ही हे सगळं मिक्स करा आणि जसं कॉर्नफ्लॉवर लागलं ना तसंच आपल्याला ॲड करत जायचं आहे. एक खटेच कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही आणि त्याच्या गाठी पण होण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित मिक्स करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे जसं लागेल तसंच ना आपल्या कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करत जोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे थोडं लाडू वळताना कसं आपण वळतो तसा कॉर्नफ्लॉवरचा आकार जोपर्यंत मंचुरियनचा होत नाही तोपर्यंत आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करत जायचं आहे. आणि आता मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये जो स्टफिंग आपण बनवलं होतं ते मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला 10 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण तळणार नाहीत मंचुरियन, अशाच पद्धतीने दोन्ही मी ताटल्यामध्ये मंचुरियन जे आहे ते स्टीम करून घेतले आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इझिली आपले क्यूब तयार होतात. क्यूब कट करून घ्यायचे आहेत. सो आपले मंचुरियन या ठिकाणी कट करून तयार झाले आहे. थोडक्यात एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचे तुकडे या ठिकाणी मी कट करून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी कांद्याची पात टाकून घ्यायची आहे, शिमला मिरची थोडीशी टाकून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा गोल्डन कलरचा रंग झाला त्याच्यामध्ये टोमॅटो केचप, सोया सॉस आणि रेड चिली सॉस 2-2 चमचे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मस्त आपले परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर 1 ते 2 चमचे पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकून घ्यायचं आहे. त्याचा कलर ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आणि आता ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, घट्ट करू शकता किंवा थोडीशी पातळ करू शकता. या ठिकाणी मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मध्यम स्वरूपाची मी ग्रेव्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. मस्त आपले मंचुरियन गरमागरम तयार होतात. आय होप तर रेसिपी आवडली असेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज प्लीज प्लीज. भेटूया सगळं छान मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत सुद्धा काम करा. बाय बाय.